बॉडीपासून सगळं चेकअप करतात. म्हणजे जसं की फ्लॅट फूट, नॉकनी करून दाखवायचं. हे फ्लॅट फूट म्हणजे जे आपलं जे पायाचे तळवे असतात त्यांना पूर्ण दाखव पूर्ण असं दिसलं हे पुरं पाय चापट नसला पाहिजे. त्याच्या असं कर्व इथून कर्व असला पाहिजे पायाला. फ्लॅट फूट पूर्ण. नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर माझे जे जीवलग मित्र आता या ठिकाणी रनिंग जे या ठिकाणी काढलेली आहे, रनिंग या ठिकाणी यांना काढलेली आहे 1600 मीटर रनिंग. आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढले आहे, ज्या विद्यार्थ्यांचा मेडिकल झाला आहे, त्यांचा अनुभव आम्हाला सांगा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. कारण की येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी ग्राउंड आहे, त्याचबरोबर मेडिकल आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि सर्वात जास्त मुलं कोणकोणत्या पॉईंटमध्ये या ठिकाणी मेडिकलमध्ये कटत आहे, मेडिकलची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे, तर संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला माझ्या मित्राकडून जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. याचा सर्व अनुभव सांगणार आहे की कशा प्रकारे मेडिकल होत आहे, काय कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर जेव्हा तुमचं मेडिकलसाठी किती वाजता तुम्हाला बोलावलं ग्राउंडवर? आम्हाला सकाळीच 5 वाजता. सकाळी 5 वाजता. आणि पुढची प्रोसेस काय काय झाली सकाळी? त्याच्यानंतर ते आपलं मेडिकलचे जे रिसिप्ट दिली होती आपल्याला ती दाखवा लागते तिथं. त्याच्यानंतर अंदर घेते बस थांबतात, त्या बसनं तिकडे घेऊन जातात मग मेडिकल करण्यासाठी. जे 1600 मीटरचा ट्रॅक आहे त्याच्या तिकडे त्याच्या मागे आणि त्याच्या मागे नेल्यानंतर आपले सर्व कपडे वपडे काढायला लावतात आणि जे आपली जे रिसिप्ट असते मेडिकलची ती घेऊन व्हेरीफाय होतात ते मेडिकलची रिसिप्ट. आणखी समोरची प्रोसेस त्याच्यानंतर मग ते 1-1.5 तास बसून ठेवतात असेच. त्याच्यानंतर जे आपलं लोअर बॉडीपासून सगळं चेकअप करतात. म्हणजे जसं की फ्लॅट फूट, नॉकनी करून दाखवायचं. हे फ्लॅट फूट म्हणजे जे आपलं जे पायाचे तळवे असतात त्यांना पूर्ण दाखव पूर्ण असं दिसलं हे पुरं पाय चापट नसला पाहिजे. त्याच्या असं कर्व इथून कर्व असला पाहिजे पायाला. फ्लॅट फूट पूर्ण टेकले नाही पाहिजे पाय जमिनीला. आणि दुसरा म्हणजे नॉकनी, म्हणजे ज्यांचे पाय हे होत नाही, आपलं किती इथून हे जात नाही, ते त्याच्यात सगळ्यात जास्त काटून राहिले पॉईंट देत आहे. आणि दुसरा म्हणजे मग ते कपडे वपडे काढायला लावतात सगळे आणि लिंग चेक करतात. त्याच्यानंतर अंडकोश चेक करतात. त्याच्यानंतर जे स्कार्च असतात पाठीवर कोणाकोणाच्या रेषा वगैरे ते चेक करतात. त्याच्यावर सुद्धा पॉईंट दिला जात आहे. आणि जे आपलं ज्यांच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा जे बोटं मोठे आहे त्यांना सुद्धा पॉईंट देत आहे. आणि त्याच्यानंतर असा अंगठा लहान मोठा जर असला तर लहान मोठा अंगठा किंवा बोटं लहान मोठे असले त्यांना सुद्धा पॉईंट दिला जात आहे. आणि आपलं जे किंवा जे आपले जे डागं बिगं असतात त्यांना सुद्धा त्यांना हे देत आहे पॉईंट दिले जात आहे. आणि जे डोळ्याचे जे पॉईंट आहे डोळ्यात तपासतात अगोदर. डोळे कसे तपासले जात आहे? ते पेन्सिल घेतात असे आणि ते असे डोळे इकडे 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 असे करावं लागतात. तर ते त्याच्यात पण ते बरोबर करतात स्वतः, म्हणजे भ्यायचं नाही ते, म्हणजे रिलॅक्स राहायचे त्यावेळेस. आणि मग ते ABCD वगैरे असतात ते त्याच्यावर ते तरी ते ABCDचं किती अंतरावर राहते आता समजा? एवढं 6 मीटरवर असतात. 6 मीटरवर. आणि अक्षर कोणते चेक करायला लावतात ते सगळ्यात जास्त म्हणजे लहानवालीचे अक्षर चेक करतात. सगळ्यात आखरीवाली लाईन चेक करतात 6 मीटर पासून. 6 मीटर पासून. त्यामध्ये सुद्धा मुलांना पॉईंट भेटत आहे? त्यामध्ये नाही भेटत पॉईंट, तरी सुद्धा ते कलर ब्लाइंडनेस मग होतात ते त्याच्यामध्ये ते घेतात. आणि त्याच्यानंतर आणि हात वगैरे
हात वगैरे चेक करतात. असे. ज्यांचे हात जर असे पूर्ण वरती येत असेल त्यालाही अनफिट पॉईंट देते. किंवा ज्यांच्या डोळ्याच्या रेटिनामध्ये जर कुठलं काही प्रॉब्लेम असेल त्यांना पण देतात. आणि जे वॅक्स आहे ज्याच्या कानामध्ये म्हणजे मळ त्यांना पण पॉईंट देत आहे. आणि ते अंधारामध्ये ते अंधारामध्ये जे बॉडी मुलांना अंधारामध्ये नेऊन ते टार्च मारतात डोळ्यावर. ते सगळे रेटिना चेक करतात. त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे काय असं चेक करतात. त्याच्यात सुद्धा घाबरायचं नाही आहे. रिलॅक्स राहायचं सगळ्यांनी. तो आपल्याकडे पहा म्हणतात ते लोक, डॉक्टर लोक, तर त्यांच्याकडे रिलॅक्स होऊन पाहायचं. आणि त्याच्यानंतर परत एकदा पूर्ण लोअर बॉडीपासून चेकअप होतं आखरीला. आणि त्याच्यानंतर आपल्याला बसवतात. आणि ते आकडे हा कितीचा आकडा ते गोल याच्यात ते गोल याच्यात ते आकडे त्याला 9चा आकडा कलर ते चेक करतात. म्हणजे विचारतात आपल्याला हा कोणता आकडा विचारते. रिलॅक्स होऊन सांगायचं सगळ्यांनी, भ्यायचं नाही कोणाला. आकडे विचारतात. जर तुम्ही जर थांबले तर तुम्हाला ते मारणार, म्हणून थांबायचं नाही. जे विचारलं ते सांगायचं. तर अशा प्रकारे प्रोसेस झाली. आणि हे झाल्यानंतर आणखीन पुढची प्रोसेस काय होती? मग ज्यांना मेडिकलला पॉईंट भेटला आहे त्यांना वेगळी पर्ची होती. आणि ज्यांना मेडिकलला पॉईंट भेटला नाही आहे त्यांना डायरेक्ट आता मेरिट लिस्टसाठी हे होणार आहे. ते आपलं हे त्यांना मेरिट मध्ये आता लिस्ट लागणार त्यांची. आणि ज्यांच्या मेडिकल अनफिट होऊन म्हणजे ज्यांना पॉईंट दिला आहे त्यांना खडकी MH खडकी मिलिटरी हॉस्पिटल खडकी कोणाकोणाला, आणि कोणाकोणाला MH कामठीला दिला आहे. तर हे म्हणजे री मेडिकलसाठी पॉईंट दिला आहे. हे दिलं जातं सेंटर दिला आहे. तर जे विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं ग्राउंड आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार आहे मेडिकल बद्दल? सर्वांनी आपलं जेवण वगैरे जे खायचं आहे ते सर्व आपलं घेऊन यायचं. फिजिकलला सुद्धा पण त्यांनी घेऊन यायचं ते खायला. जेवढं भरपूर घेऊन याल तेवढंच चांगलं होईल तुमच्यासाठी. कारण की तिथं काही तेवढं व्यवस्था होत नाही आहे. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी तुमच्या पूर्ण म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ते देणार नाही आहे. म्हणून स्वतः घेऊन या. पाणी वगैरे जे काही लागते ते स्वतः घेऊन या. 2 किंवा 3 लिटर पाणी घेऊन या लागेल सर, चालते. अंदर पाणी वगैरे पाण्याची व्यवस्था नाही का अंदर? पाणी आहे पण ते मग बाहेरचे जसं आपलं स्वतःचे घेऊन यायचे पाणी. जेवण वगैरे काय जे आहे ते आणि खायचे डाएट गेट सगळं घेऊन या तुम्ही प्रॉपर. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे मेडिकल या ठिकाणी होत आहे. तर हे जे विद्यार्थी मित्रांनो माझ्या मित्राचा या ठिकाणी मेडिकल झालेलं आहे. तर त्याने त्याचा सर्व या ठिकाणी अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. तर त्यांचे खूप खूप मनापासून मी धन्यवाद मानतो. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.